नमस्कार सर्वांना, आश्रम या चॅनलवर स्वागत आहे तुमचं। तर आज सकाळी सकाळी मस्त आज मी वडा करणार आहे। तर काही ठिकाणी त्याला सांडगे म्हणतात आणि आमच्याकडे ना तर वडा म्हणतात। आणि मस्त आज वड्यापासूनच सुरुवात करायची आहे, कारण की वडा टाकला तर पुढचं करायला सोपं असतं। आणि त्यानंतर वडा टाकल्याच्या नंतरच लगेच मी बटाटा साबुदाणा चकली करणार आहे, एकदम खुसखुशीत। तर चला मग आता मी तुम्हाला जसे होईल तसं मी आता दाखवण्याचा प्रयत्न करते। पण एवढे भारी छान अशा लाल मिरच्या आणलेल्या ना, तर मस्त आता लाल मिरची टाकून मस्त आता वडा बनवायचा आहे। चला मी तुम्हाला सांगते माझ्या पद्धतीचा वडा, तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने नक्कीच वडा करून बघा। 2 वर्ष काय 3-4 वर्षे तुम्ही जर घरात जर ठेवला तर जसून तसाच राहील तुमचा पण वडा म्हणजे सांडगे। तर चला आता मी तयारी करायला घेते। ते ना लाल मिरची लसण भरपूर लसूण घेतलेलं आहे मी जास्तीत जास्त, आणि त्यानंतर ते चवीनुसार मीठ आणि जिरे घेतलेले 1 चम्मचभर, आणि बघा एवढ्या मिरची घेतलेल्या आहे। आणि मिरची ना एकदम तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडीच घेतलेली आहे। तर आता मी सगळं बारीक करून घेते। तर चला मग लाल तिखट आहे ना ते वाटून घेतलेले मिरची ते आता तुम्हाला इथे मी डाळी दाखवते किती घेतलेल्या आहे आणि कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहे। तर मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे। तर चला तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। इथे घेतलेली हरभऱ्याची डाळ पावशेरच्या वरती असून थोडीशी काहीतरी कपभर, आणि त्यानंतर इथे घेतलेली घरची जी आहे मुगाची डाळ, आणि जेवढे शक्य माझ्याकडून साल्टे निघेल तेवढे मी काढून घेतलेले आहे। आणि ही पण आहे घरची उडदाची डाळ, हिचे पण जेवढे साल्टे माझ्याकडून जेवढे मी काढे निघले तेवढे मी काढून घेतले। आणि त्यानंतर इथं आहे मठाची डाळ, तर मठाची डाळ आहे पावशेर, आणि पावशेरचं उडदाची डाळ 8 पाव आहे। त्यानंतर इथे ना 3 पाव हरभऱ्याची डाळ, आणि त्यानंतर पावशेर मोजून अशी मी हे घेतलेली आहे मुगाची डाळ। तर ते असे सगळे मिळून 1 किलो असे इतकं प्रमाण आहे। आणि आता चला मी मिक्स करून छान असं बारीक जेवढं आपल्याला वड्याला जेवढं लागतं ना तेवढं मी बारीक करून घेते। जास्त बारीकही नाही पाहिजे, थोडंसं असा रवाळा रवाळा तरी आपला वडा छान असा व्हायला पाहिजे। तर चला आता मी हे बारीक करून घेते। मी पूर्ण डाळी ना मिक्स करून छान असं मिक्सरमध्ये जेवढं पाहिजे तेवढं आबडधोबड मी बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा आता मी तुम्हाला दाखवते। मी पूर्ण डाळी मिक्स करून छान अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतल्या, आणि त्यानंतर ते छान असे मस्त कोथिंबीर एक कोथिंबीर कोथिंबीर टाकली, आणि त्यानंतर अशी हळद पावडर थोडंसं, आणि ते मी लाल तिखट बारीक करून घेतलेले आहे। मीठ घेतलेलं आहे, काही थोडं पहिलं घेतलं होतं म्हणून आता थोडंसं टाकते, आणि आता हे मिक्स करून घेते। म्हणजे कोथिंबीर आणि जे आपलं लाल तिखट मिरची टाकलेलं आहे ना तर ते छान असे मिक्स व्हायला पाहिजे, हळद पावडर मिक्स व्हायला पाहिजे। तर बघा अशा पद्धतीने करते मी वडा, आणि कसं पण 2 ते 3 वर्षे सहजच टिकतो। मस्त झालेलं आहे, इतका छान वास येतोय त्याचा, 1 नंबरच। मला वाटतं थोडीशी आणखीन कोथिंबीर टाकावं, कारण की आशुशोपाला कोथिंबीर एवढी आवडते ना, आणि त्यांना वडा खायला तर खरंच आवडतो, एवढं आवडतो। आता याच्यावर मी झाकण ठेवून देते, आणि आता मस्त कर तिकडे जाऊन कर आता पण दे ना फोटो का काय वेगळा त्याला दिसते। घर लावलं का कुत्रं जाईन घरात? 2 लावले।
तर आता इथे ना मस्त सकाळी सकाळी 9ला एवढं कडाक्याचं ऊन पडलं आहे. आणि आता मी पटपट टाकून देते. अजून चकली टाकायची आहे. फोटो काढत आहेत कोणते तरी ते ना आता वड्यात टाकून झालेलं आहे बघा, किती मस्त असा वडा झालेला आहे. तर चला आता बाकीचे घरातले कामं करते आणि वाळ्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.